गोष्टीचं नाव आहे सिंहाने खाल्ली भेळ. पूर्वी पेशवे पार्क नावाचं एक प्राणी संग्रहालय होतं. त्यात सिंह, ओरांग उटान, माकडं, हरणं, नीलगाय, हत्ती, रंगीबेरंगी पक्षी एकेका पिंजऱ्यात ठेवले होते. बागेत मुलांसाठी भरपूर झोके, घसरगुंड्या होत्या. फुलराणी नावाची एक छोटी झुकझुक गाडीसुद्धा होती. मुलं मोठ्यांबरोबर पेशवे पार्कमध्ये प्राणी बघायला येत असत. बागेच्या बाहेर भेळवाल्यांच्या, चणेवाल्यांच्या गाड्या होत्या. सिंह पहिल्याच पिंजऱ्यात होता. त्याला रोज कांदा, कोथिंबीर, भेळेची मस्त वास यायचा. सिंहाला वाटायचं, हा काय वेगळा खाऊ आहे बरं. श्रीपती रोज सिंहाला त्याचं जेवण आणून द्यायचा. त्यासाठी पिंजऱ्यामध्ये जाळीचं दार होतं. श्रीपती जाळीचं दार उघडून एका बागेत खाणं ठेवून दार परत बंद करून कुलूप लावून जायचा. रोज सिंह श्रीपतीला गुरगुरून सांगायचा, मला हे खाणं नकोय. बाहेरून जो मस्त वास येतोय तो खाऊ हवाय. पण श्रीपतीला सिंहाची भाषा कळायचीच नाही. एके दिवशी श्रीपतीने सिंहाला खाणं दिलं. टबातलं प्यायचं पाणी बदललं आणि गडबडीत तसाच तो शेजारच्या ओरांगुटानला काकड्या आणि केळी द्यायला निघाला. सिंहाच्या पिंजऱ्याचं दार तसंच उघडं ठेवून गेला. तेवढ्यात मुलांच्या किंचाळण्याचे, मोठ्यांचे पळा पळा ओरडण्याचे आवाज यायला लागले. पाहतो तर काय, सिंह पिंजऱ्यातून बाहेर आला होता. एका झेपेत तो कंपाऊंडच्या बाहेर आला. त्याने अजिबात इकडे तिकडे पाहिले नाही. तो तडक गेटच्या बाहेर आला आणि थेट भेळेच्या गाडीपाशी गेला. भेळवाले गाडी सोडून केव्हाच लांब पळून गेले होते. गाडीजवळ येऊन सिंहाने वास घेतला. बरोबर, हाच तो वास. सगळेजण माझ्या पिंजऱ्यापाशी येऊन हाच खाऊ खात असतात. सिंहाने चुरमुऱ्याच्या पातेल्यातून चुरमुरे खाल्ले. कुरुम कुरुम. मग फरसाण, कांदा, कोथिंबिरीचा तोबरा भरला. हे सगळं एकत्र खायला त्याला छान वाटलं. बरणीतलं काही त्याला खाता येईना. मग त्याने एक आयडिया केली. पंजाने बरणी आडवी केली. ती होती चिंचेची आंबट गोड चटणी. ती जिभेने चाटून खायला त्याला फार मजा आली. वाह! आनंदाने त्याने डरकाळी फोडली. अरे, पण कोपऱ्यात ठेवलेला तो हिरवा गोळा खायचा राहिला ना, असं म्हणत त्याने अख्खाच्या अख्खा गोळा जिभेने तोंडात घेतला आणि हाय हाय जिभेची आग आग व्हायला लागली. कारण तो होता मिरचीचा ठेचा. पाणी पाणी. सिंहाला पाणी हवं होतं, पण त्याला फक्त त्याच्या पिंजऱ्यातील टबातलं पाणीच माहीत होतं. मोठ्याने डरकाळ्या फोडत सिंह तडक पिंजऱ्यात घुसला आणि लप 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 करत पाणी प्यायला लागला. तेवढ्यात श्रीपतीने पिंजऱ्याचं दार पटकन बंद केलं आणि त्याला कुलूप घातलं. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या. पाणी पिऊन सिंहसुद्धा शांत झाला आणि भेळेची चव आठवून मनातल्या मनात हसू लागला. मुलांनो, ही खरी गोष्ट आहे हं. तेव्हा सगळ्यांकडे मोबाईल नसायचे, नाहीतर तुम्हाला व्हिडिओज दाखवला असता. संपली गोष्ट.